जिनॉर्दवाले म्हणतात की मैदान G साऊथच्या अंडर आहे. जी साऊथच्या अंडर. प्रोजेक्ट आम्ही बंद केला, प्रोजेक्ट चालूच होणार नाही. पण मैदानाची हालत बघायला या मैदानाची हालत, मैदान तुम्ही काय कॉन्ट्रॅक्टवर दिलाय काय? पण मॅडम अंगार की ओन किती दिवस झाला त्यांचा सामान तिथेच पडलेलं आहे. हो बघा किती सामान पडलेलं आहे इथे. हा कोपऱ्याला तुम्ही, हा कोपरा जवळ यादवला किंवा तुम्ही स्वतः या ना मॅडम, आम्ही स्वतः इथे लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार सगळे इथे आहेत, तुम्ही पण या इथे. मला माहिती नाही मॅडम, 2 मिनिटं या, नंतर हेड ऑफिसला जाऊ. बघा हालत काय बघा त्याची. आम्ही लक्ष देत नाही म्हणून तुम्ही काय, तुमचे ऑफिसर पण लक्ष देत नाही मॅडम, चुकीच्या गोष्ट आहेत. नाही ना हो, कामचं मी सांगत नाही, आतमध्ये बघा त्याची हालत काय. तिथे गोडाऊन करून ठेवलंय प्रत्येकाने, ते बोलतोय तुम्हाला मी. काय गार्डन बद्दल बोलत नाही, गार्डन तर राहू दे, पण त्यांनी आपला सामान आणून ठेवलं इथे. आमची एवढीच माहिती आहे. आज तुम्ही बघताय आजच्या सामनामध्ये मी तो सुद्धा वाचलाय, मैदानाचे आरक्षण सुद्धा यांचं सरकार बदलायला चाललंय. आज मला सांगा, हा मोकळा श्वास आहे, इथे मुलं खेळतात आहे, नाही तर मोबाईल मध्ये गुंग होतील आणि वेडे होतील मुलं, मोबाईल मध्ये खेळून मैदाना नसतील तर. आमचं एवढंच म्हणणं आहे की नर्दुला टँक मध्ये आम्ही लहानपणापासून इथे खेळलो आहे, इथे प्रॅक्टिस केली आहे, इथेच अभ्यास करायचो आम्ही ह्या गार्डन मध्ये. आज बघा त्या गार्डनची, साने गुरुजी उद्यानाची हालत बघा काय आहे. सगळा भाग जवळजवळ 25% भाग मेट्रोनी घेतलाय. आता पार्किंग साठी घेतात, मुलं खेळणार कुठे? मुलांना एकतर आता डेव्हलपमेंट झाले, जिथे छोटे छोटे ज्यांच्या घराजवळ छोटे छोटे मैदान होतं ते सुद्धा नाहीसे झाले, तर मुलं जाणार कुठे खेळायला? मग ते मोबाईल मध्ये खेळण्यापेक्षा थोडा मर्दानी गेम तर चालू झाले पाहिजे त्यांचे. अनेक मैदान हडपली जातात असं तुमचं म्हणणं आहे का? मला तर स्पष्ट आमचा म्हणजे आरोप आहे की सुशोभीकरणाच्या नावाखाली सिद्धिविनायक देव आहे. देव बघा, देव आहे, देवानी बरोबर ज्याची त्याची पायरी दाखवली. देवाकडे अहंकार चालत नाही. आम्ही सुद्धा देवाला हेच मानतो की तुझा देव, आम्ही कुठला चांगला गोष्ट असेल तर आम्ही सिद्धिविनायकला पहिला पाया पडून पुढे जातो. परंतु जे ट्रस्टी, आता सध्याचे ट्रस्टी आहेत, ते मनमानी कारभार करतात. लोकांच्या पोटावरती लात मारण्याचं काम चालू आहे. टॅक्सी चालकांचा तिथे स्टँड होता, तो स्टँड सुद्धा ते काढायचं भानगडीत आहे. तुम्ही तुमची सुविधा जर बस ठेवा, सगळं ठेवा, गव्हर्नमेंटच्या जेवढ्या सोयी सुविधा त्याचं आम्ही स्वागत करतो, परंतु एखाद्याच्या पोटावरती पाय मारू नका. पोटावरती पाय मारण्याचं काम हे सध्याचं काम चालू आहे. आणि बिचारे ते लोक गेले ना विचारायला, एक ट्रस्टी बोलतो तू ह्याचा माणूस आहेस, तू त्याचा माणूस. अरे सगळे गणपतीचे माणसं आहेत, असं बोलू नका कोणाचा. ते दिवस रात्र मेहनत करतात त्या टॅक्सीवाले, कुठे चोरीमारी करत नाही, त्यांच्या पोटावरती कुठेतरी आण पाडे. पण आता शेवटी काल मी सातत्याने ऍडिशनल कमिशनर ट्रॅफिकच्या मध्ये बोललो, त्याच्यानंतर विजेंद्रनाथ जे आपले सातारचे मंत्री आहेत ते सुद्धा बोलले काल त्या ऑफिसरांशी. तेव्हा ते म्हणाले की आम्ही स्थानिक आमदारांनी सुद्धा विरोध दर्शवलाय, तर आम्ही तिथे टॅक्सी स्टँड हलवणार नाही. एक मोठा कार्यक्रम झाला जिकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले होते, त्या कार्यक्रमाचा विरोध आहे का? त्या 500 कोटी दिलेल्या गोष्टीला मी 500 कोटी सुशोभीकरण करण्यासाठी आमचा विरोध नाही, पण लोकांच्या सुविधा, आता इथे खेळण्याचं मैदान आहे, तिथं तुम्ही पार्किंग व्यवस्था करताय, म्हणजे तिथे गाड्यांचं येणं जाणं होणार, कुठेतरी एंट्रन्स होणार, कुठेतरी एक्झिट होणार, तेवढी जागा तर जाणार मैदानाची. ऑलरेडी तुम्ही बघा किती ठिकाणी मेट्रोनी जागा, आता ही असे मैदान बघा तुम्ही गोडाऊन करून ठेवलेलं आहे. दुसरं आम्ही सिद्धिविनायक गव्हर्नमेंटकडे एवढीच प्रार्थना करतो, त्यांच्या शेजारीच इथे पुरुषोत्तम वाडी आहे, गेली 5-10 वर्ष ते लोक बेघर आहेत. जर सिद्धिविनायक मंदिर लोकांना मदत करत असते, कुठे काय पूर आला, कुठे काय हे झालं काय, सगळ्या गोष्टीसाठी सिद्धिविनायक स्वतः पुढे जाते. सिद्धिविनायकांनी यांच्याकडे पैसे मागितले नव्हते, हे स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी हातपाय जोडून तो फंड आणलेला आहे. म्हणजे प्रश्न असा उद्भवतो, कुठे ना कुठे लोकप्रतिनिधीशी बोलायला हवं होतं का एवढा मोठा कार्यक्रम करण्याच्या अगोदर? मी त्या दिवशी मुंबईचे कमिशनर अश्विनी भिडे यांच्याशी जाऊन आम्ही भेटलो, बोललो तुम्ही लोकप्रतिनिधीला विचारात घेण्याचा विचार नाही का तुमचा? बोललो मी सातत्याने दाखवलं, मी किती पत्र दिले, त्यांना सांगितलं की याचा आराखडा काय ते आम्हाला सांगा, स्थानिक लोकांशी बोला. पण ते ट्रस्टीनी किंवा गव्हर्नमेंटच्या किंवा BMC म्हाडा एकाने पण सौजन्य दाखवलं नाही अजून आमच्याशी बोलण्याचा. अजून आराखडा नाही आम्हाला माहिती. आराखडा स्थानिक नगरसेवक आहे, यांना सुद्धा आराखडा माहिती नसेल. आमदार म्हणून मला नाही, खासदार म्हणून कोणालाच आराखडा माहिती नाही की 500 कोटीचा खर्च काय करणार आहे. 500 कोटीमध्ये सोन्याचा मुलामोल सगळीकडे लावून, पण 500 कोटी करणार कुठे खर्च हे तरी सांगा आम्हाला.